Happy birthday to you. Happy birthday dear Radha. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Sunil Dada. Happy birthday to you. जोरदार तालियों से स्वागत करें। सर्व आलेल्या पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे बहुजन विकास आघाडी सातोली यांच्यातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार। जय हिंद जय महाराष्ट्र। एका साईडला उतरायला चढायला असं शुभेच्छा द्यायला जातात। किती बघा दादा मेन गेट के ऊपर अरे क्या सब प्रोग्राम ही चलते हैं। आप ना सप्लाई करते बेचते हैं यहाँ से लेके है ना नाम इधर देखिए चाची, चाची ये साइड देखिए, इधर देखिए ना। बस 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 अरे अच्छा भाई अरे मला काढू नका रे। नाही तो संजय वाह वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। तालियों स्वागत करेंगे सबका। साथ में को डायरेक्टर मिस्टर राज यादव सर तालियों स्वागत करेंगे। अभी हमारे बीच आमदार साहब का स्वागत करेंगे। जोरदार तालियों स्वागत करेंगे आप लोग। नाश्ता बना हुआ, टेंशन मत लीजिए। सुबह थोड़ा जल्दी आके बैठे लोग नाश्ते की जोड़। उप महापौर साहब का स्वागत विभू सर करेंगे, जो हॉस्पिटल के डायरेक्टर है। विभू सर जोरदार तालियां बजाइए और स्वागत करिए अच्छे से। अभी अपने माजी नगर सेवक इनका जन्मदिन जन्मोत्सव मनाने के लिए हम लोग इकट्ठा हुए। राज सर सर ऐसा फिरेंगे सर सर किया गया है, जिसमें ऑर्थोपेडिक सर्जन हड्डी का जो समस्या है उसके डॉक्टर अलग बैठे हैं, जनरल फिजिशियन एमडी फिजिशियन अलग बैठे हैं, स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर अलग हैं और आंख के डॉक्टर अलग बैठाए गए हैं और जनरल सर्जन जो सर्जरी होती है उसका सब अलग अलग केबिन बनाया गया है। 5 केबिन है और आप यहाँ सबसे पहले रजिस्ट्रेशन कराइए जिनका रजिस्ट्रेशन हो गया है। और हेल्थ कार्ड हमने इशू किया है, हेल्थ कार्ड वो कार्ड लेके ऊपर जाना है, स्टैम्प मार के अपना फिर लेके आना है। 1 साल तक यह कार्ड वैलिड है। 1 साल तक विवान हॉस्पिटल में कभी भी आप आओगे तो स्पेशल डिस्काउंट के साथ में आपका ट्रीटमेंट किया जाएगा। दादा के बर्थडे के उपलक्ष्य में हमने ये कार्ड बनाया है। और यह हॉस्पिटल मीरा रोड टू बोरीसर तक का एक ट्रोमा केयर हॉस्पिटल है, सबसे बड़ा सेटअप है, जिसमें सीटी स्कैन, एक्सरे, लैब, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, एमटीपी रजिस्टर सेंटर, ये सारी व्यवस्थाएं हैं। अभी देखिए नए गांव में जो फायरिंग हुई थी 9 लोग इंजर्ड हुए थे, वो 9 लोग हमारे हॉस्पिटल में ही आके मैनेज हुए हैं। उनका सब इस समय व्यवस्थित एकदम अच्छा से ठीक ठाक है। पुलिस को मैनेज किया, पब्लिक को मैनेज किया और पेशेंट को भी मैनेज किया। बहुत बहुत धन्यवाद। आगे का कार्यक्रम चालू। धन्यवाद। वाढदिवस एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांना आपण दादाही म्हणतो आणि ज्यांना आपण भाऊही म्हणतो, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय सुनीलदादा अचोलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या
या पालघर जिल्ह्याचे प्रथम माजी खासदार सन्माननीय बळीरामजी जाधव साहेब, त्याचबरोबर आपल्या बहुजन विकास आघाडीचे आणि बोईसरचे लोकप्रिय युवा माजी आमदार सन्माननीय राजेशजी पाटील साहेब, वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय आमचे प्रकाश रॉड्रिक साहेब, त्याचबरोबर आपल्या गोखिरा ग्रामपंचायतचे माजी सदस्य आमचे वैतीदादा, त्याचबरोबर कमलाकरचे जाधव साहेब, खास करून या सातिवली विभागाचे माजी सरपंच सन्माननीय राजेशजी भक्ते, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या इंडस्ट्रीयल झोन मध्ये असलेला 5 एकरचा प्लॉट आपल्याला उपलब्ध मिळाला, जो खेळासाठी या ठिकाणी रिझर्व होता, ते गार्डन उपलब्ध करून देण्यासाठी हिरणबाईने मदत केली आणि त्याच्यामध्ये नानांनी पुढाकार घेतला. त्या 5 एकर जागेचं ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मिळवून दिली, त्यामध्ये आमचे अरविंद सर आणि हिरणबाई हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि इंडस्ट्रीयलचे सर्व आणि आपण सर्व या विभागातील सर्व नागरिक जे दादावर प्रेम करतात, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांच्या वतीनं दादा आपला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बहुजन विकास आघाडी परिवाराच्या वतीनं, बहुजन विकास आघाडी पदाधिकाऱ्याच्या वतीनं, आपल्या प्रभाग समितीतील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि खास करून आज या विमान हॉस्पिटलनं या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षभर लोकांना जी सुविधा, नागरी सुविधा उपलब्ध करून दिली, त्या विमान हॉस्पिटलच्या सर्व टीमचंही या ठिकाणी मनापासून आणि टीमच्या वतीनंही आपले वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. खास करून आज वाढदिवस ज्या व्यक्तिमत्वाचा आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं खूप महत्वाचं आहे. सातिवली विभागामध्ये विकासाची गंगा आणणारं एक चांगलं उमदं नेतृत्व बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळालं. ज्यांनी नगरसेवकाच्या काळामध्ये या विभागामध्ये प्रचंड मोठी कामं केलेली आहेत. लाईट, गटार, ड्रेनेज हे सगळे तर आपण केलेलेच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या व्यवस्था केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची व्यवस्था केली ती माता बाल संगोपन केंद्राची, ज्यामध्ये अनेक महिलांची फ्रीमध्ये आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी जी डिलिव्हरी झाली. आज आपल्याकडे 40 ते 50 हजार रुपये खर्च डिलिव्हरीला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तर आपलं सिझर केल्याशिवाय ऑपरेशन किंवा मुलं होत नाही, पण या हॉस्पिटलमध्ये जी उपलब्धी आपल्याला मिळाली ती दादाची देण आहे, म्हणून दादांचं जोरदार टाळ्या आपण स्वागत. त्याचबरोबर वसई पूर्व भाग हा ग्रामीण भाग होता, पण महानगरपालिका झाल्याच्या नंतर तलावाचं सुशोभीकरण केलं. त्याचबरोबर या ठिकाणी आता जलतरण तलावाचंही तुम्ही या ठिकाणी जे काम चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागातील सर्व लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर आरोग्यावर त्यांनी काम केलं. त्याचबरोबर याच तुंगार नदीवर आज जे उद्घाटन होणार आहे, दोन्ही पाड्याला म्हणजे वालू विभाग बी जोडला गेला आणि सातिवली विभाग बी जोडला गेला, तर आप्पा सेतूचंही उद्घाटन आज दुपारच्या नंतर होणार आहे. तर असे अनेक विकासाची कामं आपल्या माध्यमातून दादा या ठिकाणी झाले. मला वाटतं अनेक कामं झालेले आहेत. छोटे छोटे कामं असं जर बघितलं तर भरपूर कामं केलेली आहेत, परंतु बाजाराचं आपण स्थलांतर केलं. त्याचबरोबर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेतला आणि खास करून या वसई विभागामध्ये पहिल्यांदा परिवहन सेवा चालू करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. असे अनेक विकासाचे कामं तुम्ही या प्रभागामध्ये केलेले आहेत. म्हणून तुम्हाला उदंड, निरोगी, सुदृढ दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी, माता जीवदानी माते चरणी आणि आई बाळवादेवी चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी या शुभेच्छा देण्यासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपणही या ठिकाणी आपलं ज्येष्ठ नेते आदरणीय सुनील अचलकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य इच्छितो. या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे, पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब, आपल्या महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक साहेब, सोबत असलेले या गावचे माजी सरपंच माझे बंधू राजेश भक्ते, कामनचे माजी सरपंच कमलाकर जाधव, आमचे सर्वांचे गुरु अरविंद सर, हिरणबाई, गोखिरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच माझे मित्र किशोर वैती, रणधीर कांबळे, या सातिवली गावचे सगळे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, सुनील भाऊंवर प्रेम करणारी जमलेली सर्व मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आणि खास करून ज्या विवान हॉस्पिटलने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्यांनी वर्षभराची एक
सवलतीचं कार्ड त्यांना इश्यू केलेलं आहे. असे सगळी एल्गार हॉस्पिटलचे डॉक्टर्स, त्यांचा संपूर्ण स्टाफ, खूप आनंद वाटतोय की सुनील भाऊचा वाढदिवस 25वा आहे का 50वा अजून कोणी सांगू शकत नाही. आणि कोणी विचारायचं पण या सर्व उपस्थितांमध्ये एकमेव चीर तरुण असलेली व्यक्ती म्हणजे सुनील लाचुलकर साहेब. म्हणजे मी 1997ला जेव्हा राजकारणामध्ये आलो वयाच्या 21व्या वर्षी, तेव्हा त्यांना जे मी बघितलेलं आहे, त्यांची शरीरयष्टी, त्यांचं चेहऱ्यावरचं रूप, सौंदर्य आणि त्यांची स्टाईल, ती आज पण त्यांनी अबाधित ठेवलेली आहे. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर आम्हालाच पूर्ण येते, आमचं वजन वाढलं, त्यांचं वजन अजून कदाचित 1 किलो सुद्धा वाढलं नसेल तेव्हापासून ते आजपर्यंत. परंतु त्यांची स्पेशालिटी आहे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये 2 व्यक्तींना बघितले, एक अनिल कपूर, ते पण कधी म्हाताऱ्याला दिसले नाही, आणि दुसरे म्हणजे सुनील लाचुलकर असो. परंतु त्यांच्याकडे जे व्यक्तिमत्व ते प्रत्येकाला मिळालेलं आहे. पण त्यांनी जे काही डेव्हलप केलेलं आहे, त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्यामध्ये त्यांचा संवाद साधणं, त्यांच्याशी जोडून आणणं, त्यांना जोडून ठेवणं, ही जी कला आहे ती सर्वांनाच नाही. लहानामध्ये लहानासारखे वागतात, समवयस्कांसोबत त्यांच्यासारखे वागतात, आणि ज्येष्ठांसोबत त्यांच्यासारखे राहतात. आणि दिलखुलास व्यक्तिमत्व, कधी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसणार नाही, टेन्शन दिसणार नाही, सदामुख हसत राहणारे असं व्यक्तिमत्व आहे. आणि या सातविली विभागामध्ये गेली ग्रामपंचायत असल्यापासून त्यांनी या विभागाचं एक नेतृत्व स्वीकारलं. म्हणजे ते कधी भविष्यामध्ये नगरसेवक होतील याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तेव्हाची ग्रामपंचायत, राजू भक्ती ते सरपंच आहेत, अनेक मंडळी या सातविलीचे आहेत. तर तेव्हा प्रभारी म्हणून त्यांनी इथे काम केलं. आणि निवडणूक लागली की पूर्णपणे त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करायचं, पक्षाचं नाव कसं मोठं होईल, पक्षाची निवडणूक जिंकून त्या ग्रामपंचायतीवर पक्षा झेंडा कसा बसेल, अशा पद्धतीने सातत्याने बघितलं. आणि आपले लोकनेते आमदार इथे ठाकूर आप्पा, आपले सर्वांचे, त्यांचे हे वर्गमित्र आणि परममित्र. आणि ह्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन त्यांनी जी यशस्वी वाटचाल आज चालू ठेवलेली आहे. आज आपले लोक कामगार नेते, राष्ट्रीय आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय राजू नाना यांच्या संगतीला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये प्रगती केली. अनेक चांगले चांगले उद्योग या विभागामध्ये आणले. आज हॉस्पिटल आपण ज्या ठिकाणी त्यांचा कॅम्प अरेंज केला, ही सुद्धा जागा त्यांना उपलब्ध करून दिली. आणि अनेक विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपण बघितल्यानंतर मी मग काही सांगितलं ते पुन्हा रिपीट करणार नाही. परंतु एक चौकस लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कुटुंब असेल, त्यांची मुलांना चांगलं शिकवलं, 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी, ते अतिशय उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे स्टेबल झाले. त्यांच्या 2 मुलांची लग्न झाली, आता ते आजोबा सुद्धा झाले. त्यांचं प्रमोशन हे दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्यांचे जावई सुद्धा अतिशय चांगल्या उच्च पदावर IAS ऑफिसर म्हणून त्यांना मिळाले. त्यांच्या मुलीला हे खरं म्हणजे त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई, त्यांची सुद्धा पुण्याई आहे का त्यांची 2 मुलं अतिशय चांगल्या प्रकारे स्टेबल आहेत. आमची वहिनी, त्यांची त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ मिळाली, आजी मिळत आहे. आणि सुखी संसार त्यांनी आज फुलवलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिमालयामध्ये ब्रह्मकमळ सापडतंय आणि त्या ब्रह्मकमळ मिळायला फार कष्ट करावे लागतात. तशा प्रकारच्या बहुजन विकास आघाडीने या वसई तालुक्याला एक चांगलं व्यक्तित्व आपल्या रूपाने मिळालेलं आहे. आणि त्याचा आम्ही सहवास नेहमी आपल्याला मिळतो, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, त्याचा अभिमान सुद्धा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा जी महानगरपालिका निवडणुका येणार आहेत, ठीक आहे, आता आपल्या 3 आमदारकी सीट गेल्या, नाव उमेद होऊन आपल्याला चालणार नाही आणि आपण होणार पण नाही. शेवटी राजकीय सारीपाट हा वर खाली होत असतो आणि त्याच्याप्रमाणे काही चुका आपल्या झाल्या असतील. लोकांनी आपल्याला मतदान दिलं ना, आपण स्वीकारलं पाहिजे. ते आपण कुठे कमी पडल्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण ते करत असताना नवीन उमेद घेऊन
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर जावं लागेल. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं सुनवाई आहे. कदाचित आजच्या सुनवाईमध्ये काय निर्णय आला तर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा लागतील. आणि त्याच्यामुळे एकच सांगतो, एकदा आपण पुन्हा फिनिक्स पक्षाच्या प्रमाणे उभारी घेऊन या बहुजन विकास आघाडीला वसविरोधकांमध्ये आपण जे एक नंबरचे आहोत हे पुन्हा दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. त्या पद्धत तयारी लागा. आजच्या सुनील भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी एक पण करू, गेलेले दिवस पुन्हा आणू आणि आपण सर्वजण नव्या उमेदीने कामाला लागू, एवढं सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा सुनील भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. धन्यवाद साहेब. आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. यानंतर आपल्या सर्वांचे प्रिय असणारे आणि पालघर जिल्ह्याचे प्रथम खासदार सन्माननीय बलरामजी जाधव साहेब यांना विनंती करतो की ते या ठिकाणी मार्गदर्शन करतो. आज आपण नेहमी पक्षाच्या कार्यक्रमासाठी, सुखासाठी, दुःखासाठी, लग्नाला जमतो, परंतु आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दादा, माझे लहान बंधू सुनील अचोलकर यांच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे माजी आमदार राजेश पाटीलजी, मंचावरील सर्व मान्यवर ज्यांनी ही जागा दिली, त्या जागेचे संस्थापक मान्य डॉक्टर साहेब, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज सुनील दादांचा वाढदिवस आहे. मी वाढदिवसाला महत्व न देणारा माणूस आहे. त्याचे कारण वाढदिवस म्हणजे एक एक दिवस वाढत जातो ना, एक एक दिवस आयुष्याचा कमी होतो, परंतु आपण त्याला साजरा करतो तर माझ्या मनाला ते पटत नाही. परंतु प्रवाहाच्या बरोबर राहिला पाहिजे. त्याचं आमदार साहेबांनी सांगितलं, म्हणून मला त्याच्यात परत आता बदल करावासा वाटतो की सुनील अचोलकर म्हाताराच होत नाही. कारण आम्ही किती वर्ष बघतो काय सुनील अचोलकर म्हाताराच होत नाही. कारण सुनील अचोलकर का म्हातारा होत नाही तर सुनीलकरच्या आयुष्यामध्ये त्यांनी बरेचशी माणसं जवान बनवली. आमदार साहेबांनी सांगितलं की ते म्हाताऱ्यात गेले ते म्हाताऱ्यासारखे, मध्यम वर्गात गेले तर मध्यम, जवानात गेले ते जवान आणि मुलात गेले ते मुलीत. आमदार साहेब ते महिलात गेले तर महिलासारखे पण वागतात की ते महिलांना देखील कधी नाराज करत नाहीत. महिलांचं जे काय असेल ते स्वतः अगदी अंतःकरणापासून त्यांच्या समस्या अडचणी असतील त्या ऐकून घेतात आणि ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. सुनील भाऊंच्या बद्दल बोलण्यासारखं फार काही आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे. डॉक्टरांना देखील आपली सगळ्यांची पेशंटची तपासणी करायची आहे, म्हणून मी आपला काही जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की सुनील भाऊ, आजपर्यंत तुम्ही आमच्या सर्वांच्यावर म्हणजे गोरगरीब सगळ्यांच्यावर जे प्रेम केलं, असं प्रेम आयुष्यभर, जेवढं देव तुम्हाला आयुष्य देईल तेवढं आयुष्यभर आमच्यावर प्रेम करा अशी मी सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपलं जे देवाने दिलेलं आयुष्य आहे ते आयुष्य आपल्या परिवारासाठी खर्च करतात, परंतु आमच्या या गोरगरिबासाठी देखील आपण खर्च करता. या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं की आता महापालिकेची निवडणूक येणार आहे. आजच महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, परंतु कधी ज्या वेळेस महापालिका जाहीर होईल, आमदार साहेब मी या इथल्या उपस्थितांच्या वतीनं अशी एक सूचना करतो की सुनील भाऊंसारखे नगरसेवक पुन्हा या विभागाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी मी माझी भावना व्यक्त करतो. सुनील अचोलकर, तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यासोबत आशीर्वाद देण्यासाठी माझे वडील बंधू, या विभागाचे प्रथम खासदार बलरामजी जाधव, माझे लहान बंधू माझे आमदार राजेशजी पाटील साहेब, माझे मित्र देवदेवचे सरपंच कमलाकर जाधव,
या विभागाचे माजी सरपंच राजेश भक्ती, माझे मित्र अरविंद सर, उद्योगपती हिरेन सावला, उपमहापौर खास वेळ काढून इथे आले प्रकाशजी राऊटिंग साहेब, माझे मित्र किशोर वैती आणि ज्यांनी हे कॅम्प आयोजित केला ते डॉक्टर यादव, डॉक्टर चव्हाण, त्यांची सर्व टीम, बरेचसे कार्यकर्ते, दीपक आहे, प्रसन्न आहे, इकडे मफत आलेले देवा आणि देवाचे सर्व मित्र आलेले आहेत, बरीच मंडळी इथे आहे, सदा माझा मित्र खूप आहेत, सर्वांची नावं घेता येणार नाही पण सर्वांना मी धन्यवाद देतो, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला. वाढदिवसाचं एक निमित्त असते, परंतु सार्वजनिक जीवनात काम करत असताना काहीतरी सोशल वर्क झालं पाहिजे म्हणून सतत जिथून इथे कार्य तिथून काहीतरी वेगळं करण्याचं किंवा काहीतरी काम करण्याचं आपले पक्षातर्फे बहुजन विकास आघाडीची एक आपली बांधणी आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्या आशीर्वादाने काम करून सतत लोक उपयोगी कामं कशी करता येतील यासाठी तिथे बसलेल्या सर्व लोकांचं, कार्यकर्त्यांचं प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असतो. आज इथे मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे, कामांचा बराच उल्लेख झाला. इथे एक ब्रिज बांधलाय नदीवरचा, त्या पाड्यातील लोक फिरून यायचे, त्यांना 15 मिनिटं वळसा घालून हायवे क्रॉस करायला लागला, इथं जायचे, पण त्या ब्रिजमुळे ते एका मिनिटात गावात जाऊ लागले. शाळेतली मुलं असतील, छोटे छोटे बच्चे रहेंगे, कोई बीमार रहेगा, हमारी माता भगिनी बाजार के लिए जाते हैं, उनके 1 मिनट में वो आज पहुंच सकती है. उसका आज उद्घाटन होने वाला है. प्रेरणाताई अपने जो महिला महापौर है वो 4 बजे आने वाले, मानकर साहब आने वाले, रूपी जी यादव आने वाले, उनके शुभ हस्ते संपन्न होने वाला है. तो ये छोटे छोटे काम है. अस्पताल रहेगा, जैसे स्विमिंग पूल रहेगा, सब अभी और एक अस्पताल 53 खाट का लिया है, जैसा लेडीज लोग का है वैसा एक अपने जनरल लोगों के लिए एक अस्पताल बनने जा रही है. उसका डिजाइन भी आ गया, उसमें 56 बेड्स रहेंगे, तो वो भी म्यूनिसिपालिटी की तरफ से अपने गरीब जनता के लिए सुविधा हो जाएगी. तो ये सारी बातें जो है अपन करते हैं, अपने लोक नेता हितेंद्र ठाकुर जी के माध्यम से करते हैं. यहाँ पे जिक्र हुआ कि चुनाव में थोड़ा सा हार जीत तो होती रहती है, कारपोरेशन आया है सामने, तो जो भी रहेंगे यहाँ से, कोई भी रहेंगे, मेरे भाई, मेरे कार्यकर्ता, जो भी कोई खड़े रहेंगे, उनको 100% चुन के लाने की जिम्मेदारी मैं आज लेता हूँ करने के ऊपर. और जो अपना झंडा है वो ऐसे तालुके में लहराएगा, क्योंकि बहुत सारे काम किए हैं और वो काम की वजह से लोग अपने साथ में हैं और साथ में रहेंगे. मुझे खुशी हो रही डॉक्टर साहब, आप थैंक यू बोलता हूँ मैं आपको, आपने हमारे सब ये जो जनता है उसके लिए कैंप रखा है. आप कैंप में अच्छे जो रहेंगे, जो पेशेंट्स अगर कुछ मिलते हैं, उनकी बड़ी ट्रीटमेंट अगर करने की है तो उसके लिए भी आप थोड़ा कोशिश करो मिलके. अगर किसी को अच्छी बीमारी निकलती है तो उसके लिए भी कुछ अपन कर सकते हैं, ऐसा कुछ सोचो. आपका अस्पताल यहाँ पे है, आप इस गांव में सेवा देने के लिए अच्छा अस्पताल यहाँ पे बनाया है. मैं कहता हूँ कि अगर गांव के नागरिक रहेंगे तो उनको आप संभलते ही है बिल के बारे में, वैसा ही उनके ऊपर जरा गरीब जनता हमारी है, उनको थोड़ा संभलते जाना. और खुशी की बात है कि उन्होंने कार्ड दिए, मेरे को 100-200 कार्ड दिए हैं, लकी ड्रॉ कहते हैं उसको, वो दिए. जिस दिन को मिलेंगे, अगर वो कभी भी एडमिट हो जाएंगे यहाँ पे, तो उनको एक स्पेशल सुविधा उनकी तरफ से दी जाएगी, थोड़ा एक अच्छा डिस्काउंट दिया जाएगा, क्योंकि यहाँ पे गरीब लोग रहते हैं. वो सोच के उन्होंने फैसिलिटी दी. यहाँ के स्कूल जितने भी है वहाँ पे बहुत सारे बच्चे हम लोग पढ़ाते हैं जो कि फी नहीं भर पा रहे. मेरे को लगता है 25, 30, 40 बच्चे हैं जो फी नहीं दे पा रहे. उनको मैंने सब स्कूल में बोल दिया हो कि इनको संभल कर ले लेना, वो भी अपना काम चालू. तो ये सब अपने लोक नेता हितेंद्र ठाकुर और पार्टी के माध्यम से होता है और ये इसी काम चलते रहेंगे, क्योंकि हमारी सोच अच्छी है, हमारे विचार अच्छे हैं. मैं सबको, मेरे माता भगिनी यहाँ पे आए हुए हैं, सब लोग मेडिकल चेकअप करो, केक भी खाओ, और सब लोग ने जो आशीर्वाद दिया है वैसा ही आशीर्वाद बना के रखना हमारे सबके ऊपर, ताकि आने वाले समय में हमारे हाथ मजबूत हो जाए और काम करने को शक्ति मिले. मैं सबको हाथ जोड़ के धन्यवाद देता हूँ. थैंक यू.